आहात. सध्या सगळ्या महाराष्ट्रात घराघरामध्ये एकाच वाक्याची चर्चा आणि प्रत्येक जण एकमेकाशी बोलताना एवढंच म्हणतोय, चला हवा येऊ द्या. म्हणून मी सुद्धा म्हणतोय, तुमचं स्वागत आहे या नव्या कोऱ्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या हा नवा कोरा शो आहे आमचा आणि माझ्या कॅफेचं नाव आहे. हा माझा कॅफे कसं वाटलं तुम्हाला, आवडलं ना? तर या कॅफेचं नाव मी ठेवलेलं आहे कॅफे चला हवा येऊ द्या. हे नाव ठेवण्याची दोन कारणं आहेत. एकतर हा कॅफे सगळ्यात वेगळा आहे, साधा सुद्धा कॅफे नाही आहे. इकडे कॉफी पिण्यासाठी मोठी मोठी मंडळी येणार आहेत, सेलिब्रेशन करायला येणार आहेत, आपल्या नाटकाचं चित्रपटाचं प्रमोशन करायला येणार आहेत, गप्पा मारायला येणार आहेत. म्हणून मी बाकीच्या कॅफेवाल्यांना म्हणतो, चला बॉस हवा येऊ द्या हा साधा सुद्धा कॅफे नाहीये. आणि दुसरं कारण आहे हे नाव ठेवण्याचं, ते म्हणजे माझ्या घरचे लोक. ते एकदा आले ना की इतकं डोकं खातात, माझी हवा टाईट करून टाकणार. म्हणून मला त्यांना म्हणायचं की प्लीज इथे येऊ नका, जरा हवा येऊ द्या. तर मंडळी, आता वेळ झाली आहे त्या सेलिब्रिटींना बोलवण्याची, ज्यांची आपण अरे हा नक्की कोणाचा शो आहे? कोण बोलतंय, कोण येतंय, कोण गिटार वाजवतोय? असू द्यात, असंच होणार आहे, कारण हा शो असाच आहे. इथे काय होईल हे माझं मलाही माहिती नसणार आहे. पण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आज आपल्या बँडचं, ज्याचं नाव आहे 007 जेम्स बँड. वाला याची गावांच्या इज्जत आहे, नीट बोल नाही तर इथेच ठोकील डिचक्याव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुषार देवलाचं जेम्स बँड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जुईली आज मोना डार्लिंग. तिला का बोलतील तर इथेच कापी. ठरव आज काय करायचंय. तू वाजवणार आहेस का कापाकापी करायला आलायस? वाजवायला आलोय, तुझी पण आणि सगळ्यांची पण. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जेम्स बँडचे 2% एजंट. तर काय मंडळी, एवढं छान मी कॅफे सुरू केलेला आहे, पण काय सामानच नाही आमच्या कॅफेमध्ये. तो आमचा जुळा भाऊ आहे ना कुशिया, त्याला मी सांगितलं होतं तू सामान घेऊन ये, अजून आलेला नाहीये. हा कस्टमर मी घेऊन आलोय ना. मग असं काय करतो? बाबाच्या पाया पडतो. आजोबा आहेत ते, लक्षात आहे ना? हा हा माझे. हो हो हा तुझा आशीर्वाद द्या. तुम्ही मारलं? हा बस काय मामा? मामा नाही याला सांगितलं, अरे बाप आहे मी आता. हे काय? हे माझ्या कर्माचं फळ आहे. ऍपल ठेवा झाकून, दुसऱ्याचं बघावं वाकून. बस काय काका? काका नाही अरे याला सांग. अरे बाप आहे मी तुझा. यो चंदनाचा हार तूच घातलाच नव्हता. हो खूपच महाग घातलं. ओ आजोबा, तुम्ही मेलाय ना एकदा, होय. त्यांच्यामुळे परत मरायचंय तुम्हाला? अरे तुझ्या भल्यासाठी सांगतोय, ह्यानं लक्षात ठेवलं पाहिजे की. पण या हो इकडे तुम्ही, या. कशाला त्यांचं डोकं खाताय? एकदा मेलेल्या माणसाला परत मारतात का? पण पप्पा बरं झालं, आज तुम्ही काहीतरी काम केलं छान. म्हणजे सगळं सामान आणले. व्हेरी गुड. काय काय आणलं कॅफेसाठी? हे काय पानं आणली, सुपारी आणली, हा हे घे 120 300 हरिपत्ती, अहो. इलायची, बनारसी आणि हे काय विक्स पण आणलं चुकीने. चुना आहे तो, चुना. ओढालना चुकून सगळ्या आयुष्याला चुना लागेल. हे कशाला आणलंय तुम्ही? अरे पानटपरी टाकतोस ना तू? मग कोण म्हटलं तुम्हाला मी पानटपरी टाकतोय? तू नाव पण ठेवलंस ना. काय? चला मावा खाऊ द्या. काय खाल्लंय हे? माओ हा? माओ. काय चाललंय हे तुमचं? असं नाहीये नाव. बस झालं. आणि गाणं पण तयार केलंय ना. काय? बघ, हे धर ठेवायच्यात. हे बघ, चला मावा खाऊया, चला मावा खाऊया, चला मावा खाऊया. असं गाणं म्हणजे तुम्ही जरा लक्षात ठेवा, ते तसं नाहीये. चला हवा येऊ द्या असं आपल्या कॅफेचं नाव आहे. कॅफे. हा ठीक आहे ना. कॅफे पानटपरी नाव ठेवू. तुम्ही विचारलं ना कॅफे पानटपरी, तर आपण बोलायचं ह्या पे पानटपरी. यायला बरोबर हे बाबा, कुणाचा पोरगा आहेस तू? आई वडिलांचं नाव माहितीये का? फोन नंबर माहितीये का तुला? हा आपलाच बाप आहे ना. तुझा वाटतो तरी. मला तर डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून मी आतापर्यंत विश्वास ठेवत आलो. हे पप्पा, आम्ही बोला तुझी, तू पप्पा आहे आमचा. बरोबर पप्पा. सामान आणलं का रे? सामान आणलं. आणलंस? आणलं. काय आणलंस? डॅन टाटा.
कशाला आणलीस ते डँटेड चव नाही काय नाही कशाला आणतोस आले ते म्युझिक आहे म्युझिक. तू कशाला देतोस तोंडाने? तो ठेवलाय ना माणूस पगारावरती आपण. खाली 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 हे बघ खिच्च. हा? आलू पराठा मोठीच करपलेला का कशाला आणतो हा कुणाचा आणलाय इथं नंबर पण दिलाय फोन नंबर थांब थांब 1 मिनिट मी त्याला फोन करतो त्याचा आहे त्याला देऊन टाकतो नको आपल्याला हॅलो हा इथं आग लागली लवकर या अरे हे पप्पा काय? तो कतिनो आहे कतिनो. कथिनो म्हणजे काय अरे कतिनो अरे हा ते बरं गेलं. अरे काय चाललंय तुमचं इथं? माझं काय चाललंय? जुगार आणलाय त्यानं जुगार. मटका दुकानात मटका आणलास तू हा चाली पप्पा चालेल चल खेळूया अरे गिरायक आलं बघ गिऱ्हाईक नाही, गिऱ्हाईक म्हणतोय. अरे बाप आहे मी तुझा. काय गोंधळ घालतोयस? माझ्या नातवानं एवढा चांगला कॉफी टाकलेला आहे. पॉखे नाही हो, पॉखे काय म्हणतात त्याला? कॅफे कॅफे. कॅफे टाकलेला आहे. तू इकडे मच्छी का पाणी विकणार आहे? 1 मिनिट. ते काय देतात गालासात? कॅपिचिनो. हा तेच ना. मग मी काय म्हणलं? मच्छी का पाणी. मग तेच किती मच्छी का पाणी ते विकणार आहे. तू गोंधळ घालू नको. नातवानं नाव काढायला घेतलं. इथं मोठी मोठी मंडळी येणार आहे. तिथं नीट वागायच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि मी बाप आहे तुझा. ही कोण आहेत? ही नातवंड आहेत तुमची हा, ही माझीच नातवंड आहेत. पण तुझी कोण आहेत? माझी काय माहिती पोरं आहेत तुझी. पोरं. ढवळ्या आणि पवळ्या. गोंधळ घालायचा नाही. सुखात राहा, आनंदात राहा, पण लांब राहा. हे तुम्ही केलं तर फार बरं होईल. लक्षात ठेवायचं. गोंधळ घालता का नाही, नाही. तू विक्रम मच्छी का पाणी. जाऊ दे जाऊन. चल काळजी करू नको. अरे मच्छी का पाणी. मला सांगा, ही असली माणसं असतील तर या आमच्या कॅफेमध्ये कुठलं गिराईक येईल का देवा? एक तरी गिराईक पाठव रे. एक्सक्यूज मी हाय कॅफे उघडा आहे का? तुम्ही म्हणत असाल तर बंद पण करू शकता हो हो. काय असं बोलतात का? गिराईक असतील ना त्या, असं अदबीनं बोलायचं त्यांच्याशी. तुमची ओळख आहे का त्यांच्याशी? ओळख म्हणजे उगाच बोलतोय का मी आई आहे तुमची सुनबाई. हौसा कशीस हाऊ सॅड. कोण हौसा? कोण हौसा 2 पोरांना माझ्या पाठीवर टाकून गेलीस आणि आता विचारते कोण हौसा आणि हे कुणाचं पाप घेऊन फिरतेस हे बघा हा कुत्रा आहे. मग हे काय कमी आहेत हे काय कमी आहेत का तर हे घेऊन फिरतीस तू हे बघा हा माझा प्राणी आहे. कुत्रा माझा कुत्रा लिकेज. काय काय? लिकेजचं नाव आहे बाबा. वा, मला खूप आवडतात प्राणी खूप आवडतात मला सगळे मित्र ना सर्प मित्रच म्हणतात चला हवा येऊन द्या चला हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. मी मराठी झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.